संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, ऑपरेशन टायगर संदर्भातल्या बातम्या जेव्हा समोर येऊ लागल्या तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचा, कारण तो एक आश्वासक शिवसेना युबीटीचा चेहरा होता आणि ते कधीच अशा पद्धतीची दगाबाजी करणार नाहीत अशी सातत्यानं भावना कार्यकर्त्यांची होती आणि त्याचबरोबर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होती। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांचं धोरणही साधारण आपल्याला संभ्रमावस्थेमध्ये पाहायला मिळालं। काल निकाल लागला आणि त्यानंतर अद्यापही ते या संदर्भात मी पदाधिकाऱ्यांशी बोलेन, कार्यकर्त्यांशी बोलेन आणि मग निर्णय घेईन असं सातत्यानं सांगितलं जाऊ लागलं। काल मध्यरात्री शिवसेनेच्या युबीटीच्या आमदारांनी त्यांची भेट घेतली, त्यांचं मंत्रणीचे प्रयत्न केले। काय नेमक्या या घडामोडी सध्या सुरू आहेत? खरं तर ऑपरेशन टायगर जे आहे ते कुठेतरी अनसक्सेस होण्यासाठी किंवा फेल होण्यासाठी आता ठाकरेंनी डाव टाकलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ठाकरेंचे दोन आमदार म्हणजे आणि पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील हे काल रात्री या ठिकाणी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये जो निकाल लागला होता त्यांचा त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आता ओमराजे निंबाळकर यांची काल रात्री भेट घेतली होती। ज्या ठिकाणी ही भेट झाली त्याच ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर जे आहेत ते काही वेळात धाराशिवच्या दिशेने निघतील। मात्र काल जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं समोर येत आहे। खरं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेचे दोन शिल्लेदार जे आहेत ते काल रात्री 2 वाजता या ठिकाणी दाखल झाले होते। आता कैलास पाटील असतील किंवा वरुण सरदेसाई असतील यांनी नेमकं ओमराजे निंबाळकर आहेत त्यांना नेमकं काय सांगितलं आहे हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण पहिल्यापासूनच त्यांची भूमिका जर बघितली तर दुटप्पी भूमिका होती। अजूनही त्यांनी स्पष्टपणे कुठली भूमिका घेतलेली नाही आहे। ज्यावेळेस जो निकाल जो आहे त्यांच्या वडिलांच्या हत्येचा त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार अशी त्यांनी सांगितलं होतं, मात्र अजूनही त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही आहे। आज ते आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। जर काल वरुण सरदेसाई असतील किंवा कैलास पाटील असतील त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या काही निरोप दिला असेल तर कदाचित त्यांचं मन जे आहे ते परिवर्तन होऊ शकतं आणि ऑपरेशन टायगर जे आहे ते फेल होऊ शकतं। मात्र अजूनही टेक्निक जर बाब बघितली तर तसं होऊ शकणार नाही, कारण सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे जो त्यांनी गट स्थापन केलेला आहे त्याची कायदेशीर बाबी सुद्धा पूर्ण केलेल्या आहे। त्यामुळं ओमराजे निंबाळकर जे आहे ते आता दुभगलेल्या मनस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात। इकडे आड आणि इकडे वीर अशी त्यांची परिस्थिती काहीशी पाहायला मिळते। मात्र कायदेशीर बाब जर बघितली तर हे जे फुटून ज्या आमदारांनी गट स्थापन केलेला आहे त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात आणण्यासाठी त्यांच्याकडे 12 ते 13 दिवसाचा कायदेशीर वेळ आहे। त्यामुळे या 12 ते 13 दिवसामध्ये हे जे फुटून जे खासदार गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा आणण्यासाठी ठाकरे जे आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील उद्धव ठाकरे यांनी साथ सुद्धा घातलेली आहे। आता त्यांना प्रतिसाद नेमका ओमराजे निंबाळकरांचा कसा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर ओमराजे यांच्या भूमिकेवरच ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून असणार आहे। त्यामुळे कशा घडामोडी आज दिवसभरात घडतायत हे पाहणं खरंच खूप अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।